नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या बातमीच्या प्रतीक्षेमध्ये होते ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज होती। पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज होती आणि त्यामुळे नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी तारीख आणि वेळ जाहीर करण्यामध्ये आली असून आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत। आणि नेमका आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि या ठिकाणी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते ती बातमी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। गेले अनेक दिवसांपासून नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की हप्ता या दिवशी येणार, हप्ता या दिवशी येणार, म्हणजेच की हप्ता नेमका कधी येणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला होता। हप्ता आज येणार की उद्या येणार असं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी पैशांची अत्यंत गरज असेल आणि हप्ता कधी मिळणार असा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून देशातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता बिहार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता लांबणीवरती पडला होता आणि आता बिहारच्या या ठिकाणी निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर सरकारच्या माध्यमातून हप्त्याची घोषणा करण्यामध्ये आली आहे। आता पीएम किसान योजनेचे अधिकृत या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता देशातील साधारणतः 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार असल्यामुळे त्यामुळे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून रब्बी हंगामाच्या तयारीमध्ये देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक मदत होणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात आणि त्यानुसार राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का? तर आता बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार ते आपण बघूयात। लक्षपूर्वक पाहत चला। आता ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसतील त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरदार नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर जे शेतकरी या ठिकाणी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम
रक्कम जमा होणार आहे। एकाच कुटुंबातील या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, ज्या शेतकरी कुटुंबामध्ये सदस्य सरकारी नोकरीमध्ये असतील व सेवानिवृत्त असतील त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही। त्याचबरोबर 10,000 रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना देखील या योजनेचा फायदा दिला जात नाही। त्याचबरोबर आयकर भरणाऱ्यांना देखील या ठिकाणी योजनेपासून बाहेर ठेवण्यामध्ये आले आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी पीएम किसान योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून काही नवीन बदल या ठिकाणी करण्यामध्ये आले आहेत। त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। इतर सदस्यांचा पत्ता आता कट होणार आहे। पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर केली आहे। त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की एकूण 4,000 रुपयांच्या लाभाकरिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पीएम किसान योजनेच्या अधिकृत या ठिकाणी ट्विटर हँडलवरून या ठिकाणी माहिती देण्यामध्ये आली असून आता देशातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्याची तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे। शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर बघा, जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत अशाच शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल आणि त्याचबरोबर सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे। ते जर कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। कोणती कामे करावी लागणार पुन्हा एकदा सांगत आहे। जर या ठिकाणी बघायचं झालं तर पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता जमा होतील। आता या ठिकाणी पाहू शकता, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 2 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप होत आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये वाटप होत आहे आणि पहिला टप्पा या ठिकाणी पूर्णपणे वाटप झाल्यानंतर आता दुसरा टप्पा हा वाटप केला जाणार आहे। आता अतिवृष्टी, महापुराने जमिनी खचल्यामुळे उत्तर भारतातील या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये आला होता। या ठिकाणी पाहू शकता, केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता जमा केला आहे। या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 540 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून आता यानंतर महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बरेच शेतकऱ्यांचा म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर या ठिकाणी पाहू शकता आता सरकारच्या माध्यमातून तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे। येत्या 19 नोव्हेंबर दिवशी देशातील जवळपास 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे आणि 21व्या हप्त्याची अधिकृत घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसान सन्मान निधी की 21वीं किस्त के तहत लगभग 9 करोड़ किसानों को लगभग या ठिकाणी 18,000 करोड रुपये की सन्मान राशी या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये येईल अशी माहिती बघायला मिळत आहे। म्हणजेच की साधारणतः 18,000 कोटी रुपयांचा निधी हा देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो या ठिकाणी सरकारने जाहीर केला आहे। सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली असून आता येत्या 19 नोव्हेंबर 2025 या
ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आगामी 21 हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की 21 हप्त्याचे 2000 रुपये आता 19 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर केली, मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? तर याचं उत्तर जर बघायला गेलं तर सध्या तरी जी माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त पीएम किसान योजनेची सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली असून आता 19 तारखेला पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी अजून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी जारी केला जाऊ शकतो। म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जातील। मात्र सरकारने जी अधिकृत घोषणा केली आहे त्यामध्ये फक्त या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 100% तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 19 तारखेला जमा होणार आहेत आणि त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्याची फक्त या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।